टेकडीवर नॅचरल पार्क उभारणार होता. इथे वनराई आहे, पक्षी खूप 132 प्रकारचे सापडतात. टेकडीला काल आग लागली आणि वनराई नष्ट झालेली आहे. वारंवार आग लागत असते इथे. मागच्या वेळेस पण लागलेली. इथे काही लोक कचरा जाळतात, त्यावेळेस पण तिथे आम्ही येऊन गेलेलो. तुम्ही लोक सगळे होते. काल रात्री इथे मोठ्या प्रमाणात आग लागली. मला भास्कर पाटील इथले जे नागरिक आहेत त्यांचा फोन आला. फोन आल्याबरोबर आम्ही फायर ब्रिगेडची गाडीही पाठवली. मग ते स्थानिकांच्या सहकार्याने ती आग विझवण्यात आली. परंतु या आगी वारंवार का लागत आहेत? इथे फॉरेस्ट खात्याचं पण दुर्लक्ष होतं आहे का? जो गवत वाढलेला असतो तो वेळेवर काढला तर वणवा पसरत नाही. परत पुन्हा इथे जे काही तरुण येतात इथे पार्ट्या करतात थोडक्यात, तर अशा पोरांवर पण इथल्या स्थानिकांनी लक्ष ठेवून, मग ते स्थानिक असतील किंवा बाहेरचे असतील, कोणी फिरायला आले असतील, असे यांच्यावर एक वचक असणं गरजेचं आहे. आम्ही आमच्या परीने ते ठेवूच, परंतु त्यांना कुठेतरी अटकाव केला पाहिजे. निसर्गाचा आनंद घ्यायचा की निसर्ग जाळून टाकायचं हे म्हणजे तरुणाईलाही समजायला पाहिजे. कारण इथे येणारे जास्त त्याच कॅटेगरीतली पोरं असतात. आमचंही लक्ष आहे त्या गोष्टीवर. ही जी टेकडी आहे उंबरली, भाल, दावडी, हिच्या संवर्धन कसं होईल याचा आम्ही सतत पाठपुरावा करत आहोत. आम्ही मध्ये काही भागाचं सर्वेक्षण पण केला फॉरेस्ट खात्याची अनुमती घेऊन. इथे बॉटॅनिकल गार्डनसाठी आम्ही DPR पण आमचा बनत आहे सध्या. परंतु ह्या गोष्टी टाळल्या तर भविष्यात येणारा काही खर्च वाचू शकतो. इथे मुख्यतः जो कुंपण आहे तो कुंपण घालणं या टेकडीला, या जंगलाला गरजेचं आहे. आम्ही जो आता DPR बनवतो त्याच्यात कुंपण सहितच बनवतो आहे. परंतु याच्यातले काही पार्ट्स आहेत, काही भाग काही संस्थांना दिलेले आहेत, त्यांची आम्ही एकत्रित मीटिंग घेऊन आता लवकरच याला बाँड्री फिक्स कशी होईल आणि ती संरक्षित कसं होईल त्याच्यावर जास्त भर देणार आहोत. बाकी ते स्त्री सदस्य वगैरे येऊन वृक्षारोपण करत असतात. त्या लोकांच्यामुळे इथे बराच वनराई फुलली आहे. बघूया, आता प्रयत्न करू. परंतु अशा गोष्टींवर पण लक्ष असणं गरजेचं आहे आणि तो आम्ही आमच्या परीने ठेवणारच आहोत. परंतु बाकीच्या लोकांनी त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. कोणार्क, अपना शहर, अपनी बातें.